नाशिक शहरातील कन्नमवार पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। आज सकाळी नदीपात्रात एक मोठी सुटकेस अडकलेल्या अवस्थेत दिसून आल्यानं नागरिकांना संशय आला। सुटकेसमधून येणाऱ्या उग्र वासामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीनं सुटकेस बाहेर काढून उघडण्यात आली असता त्यामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला। मृतदेहाची ओळख पटली नसून तो सुटकेसमध्ये कोंबून नदीत फेकण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह कन्नमवार पुलावरून गोदावरी नदीपात्रात फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडे झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडे, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला, पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांधली होती हातामध्ये वगैरे जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं। आणि आळ्या लागलेल्या होत्या, पूर्ण किडे पडलेले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून मृत महिलेची ओळख पटवणं तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे।